ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत, म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण KYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना KYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना KYC ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात, ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालं आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले, तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे. इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे. रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं KYC ची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे. तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत. जून 2024 मध्ये ही योजना झाली. 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले. सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते, जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं, तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे. 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे, त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते, तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये. तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला, आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही KYC ची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलंय. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती
जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला, सेवार्थी खरं तर 8,000पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा, आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे, ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमा होते. नाही, ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ही कसं आहे, जसं आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात. त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात. जसं 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात, इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते, त्या पद्धतीनं ती प्रोसिजर ही पार पडत असते. एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आत्ता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. अतिशय आनंद आहे. निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. अखेरकार तुमची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि आज 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सकाळी डेबिटीचा बटन दाबून पहिल्या टप्प्याच्या वितरणाला सुरुवात केलेली आहे. यासाठी आता 2515 कोटी रुपयाची तरतूद केली असून सर्वात प्रथम लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे. 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी दाखवतो आणि त्यासोबतच कालच पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्यांना 18 नोव्हेंबर जी तारीख आहे ती तारीख आता वाढून पुढच्या महिन्यामध्ये आणखीन 1 महिन्याची तरतूद त्यांना दिली जाणार आहे. मुदतवाढ तुम्हाला होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी. जर तुमची KYC बाकी असेल तर घाई गडबड करू नका, तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे. पण जर KYC झाली नसेल तर KYC करून घेणं गरजेचं आहे. ज्या बहिणींचे पती वारले असतील, अशा बहिणी असतील, विधवा असतील, घटस्फोट व ज्या महिला असतील त्यांच्यासाठी पण पर्याय आता दिला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री यांनी घोषणा केलेली आहे की अशा बहिणींना ज्यांचे वडील नाही किंवा त्यांचे पती नाही अशा बहिणींना आता एक ऑप्शन दिले जाणार आहे. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र
त्या ठिकाणी तुम्ही जोडून KYC करू शकता. हे पर्याय दिले जाणार आहे. लवकरच हे तुम्हाला वेबसाईटवर दिसून येणार आहे, पण अजून आलेलं नाही. लवकरच याची सुरुवात होणार आहे. याचा GR आल्यानंतर याची KYC तुम्ही करू शकता. पण ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींना हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी डेबिटचा बटन दाबून महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की KYC झाल्यानंतर आता सर्व बँकांमध्ये पैसे जमा होणार नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने 10 बँकांना यासाठी सिलेक्ट केलेले आहे. 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. ज्या खाजगी बँका असतील, छोट्या बँका असतील, ज्या बँकांकडे स्वतःचा IFSC कोड नसेल, अशा बँकांमध्ये आता पैसे जमा होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र बहिणींची यादी आलेली आहे आणि बँकांची यादी आलेली आहे. या बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे. आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे आणि होत आहे याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. आत्तापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता घेतला असेल, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील. पण नोव्हेंबर महिन्याची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे. आणि सोबतच तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देतो की ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नसेल त्या बहिणींना देखील ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्र जमा होणार आहे. याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. आणि यापुढे येणारा प्रत्येक हप्ता तुम्हाला दर महिन्याला, बघा आता नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरला, डिसेंबरचा हप्ता डिसेंबरला, जानेवारीचा हप्ता जानेवारीला, अशा प्रकारे हप्ता जमा होणार आहे. याची काही उलटफेड होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. तर सर्वात अगोदर तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला बँकांची नावंसुद्धा सांगतो कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे. सर्वात पहिला जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे आले असतील, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील. पण या 10 बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. पुढचा जिल्हा येतो जालना, त्यानंतर येतो बीड, त्यानंतर येतो सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गा, त्यानंतर येतो धुळे, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि शेवटचा जिल्हा आहे तो नाशिक. या 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या यादीमध्ये या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता विशेष प्रकारे बहिणींना GR मध्ये एक माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजना आता तुम्हाला बिहारचं इलेक्शन संपलेलं आहे आणि NDAचं प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल NDAच्या माध्यमातून बहुमत भेटल्यामुळे तर लाडक्या बहिणींना आता तुम्हाला माहीत आहे की बिहारमध्ये सुद्धा आता महिलांना पैसे दिले जात आहे. त्यामध्ये आकडेवारी जास्त आहे. तुम्हाला फक्त 1500 रुपये दिले जातात, तर बिहारमध्ये महिलांना 10,000 रुपयाचा लाभ दिला जातो. तर त्या पद्धतीने आता पुढच्या वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून कदाचित तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळू शकतं असं संकेत येत आहे. पत्रकारमध्ये सुद्धा झालेलं आहे. कालच देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या महिलांना सुद्धा पैशाची वाढ होणार आहे का. सध्या 2 महिन्यात तरी काय होणार नाही, पण नवीन वर्ष म्हणजे आता सुरू होणारे 2026 मध्ये कदाचित पैशांची वाढ होऊ शकतं. मुख्यमंत्र्यांनी याची तरतूद केलेली आहे. यामध्ये आम्ही काहीतरी तरतूद करून महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे जास्त वाढवून देऊ शकतो. 2100 रुपये प्रमाणे आम्ही वचन दिलेलं आहे, ते आम्ही करणार आहोत असं आश्वासन दिलेलं आहे. तर आता हे कोणाला दिले जाणार आहे तर महाराष्ट्राच्या महिलांसाठी ही योजना आहे. तर महिलांना याचा 2100 रुपये प्रमाणे लाभ दिला जाणार आहे. आता सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणत्या 10 बँकांमध्ये तुमचा पैसा येणार आहे. छोट्या खाजगी बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. 10 बँकांची नावं आलेली आहे. पहिलं बँक इथं बँक ऑफ इंडिया. लक्षपूर्वक आहे का. बँक ऑफ इंडिया, त्यानंतर येतो पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युनियन बँक, कॅनडा बँक, यश बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक, महाराष्ट्राचं पोस्ट ऑफिस बँक. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँकमध्ये जरी खातं असेल म्हणजे पोस्टामध्ये जरी खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला हप्ता जमा होणार आहे.
तुमच्याकडे गुगल पे फोनपे असेल तर तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता. आणखीन एक माहिती आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी बहीण योजनासोबत महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत. त्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचावा असं महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे की जेवढ्या योजना असतील महाराष्ट्रामध्ये सर्व योजनेचा लाभ तुम्हाला भेटला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या योजना आहेत सर्व योजनांबद्दल आपण माहिती देत असतो. आपण हा चॅनल बनवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना असतील सर्व योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे. कारण घरात आता तुम्हाला सिलाई मशीनची जी योजना आहे ती लवकरच सुरू होणार आहे. पिठाची गिरणीसुद्धा सुरू होणार आहे. भांड्याचं किट वाटप सुरू झालेलं आहे. आता भांड्याचं किट बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून आता पेटी वाटपसुद्धा होत आहे. तुम्हाला जर भांड्याची किट भेटली असेल तर तुम्हाला आता पेटी दिली जाणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा नेम नाही. तुम्हाला सरसकट पेटी वाटप आणि भांड्याची किट वाटप होत आहे. पण अदरवाईज दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांबद्दल आपण डिटेलवर माहिती दिलेली आहे आणि याबद्दल मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवर सर्व प्रकारे ज्या ज्या योजना आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व योजनांबद्दल माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पैसे जमा झाले असतील तर हो म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आत्तापर्यंत तुम्हाला पैसे ऑक्टोबर महिन्याचे भेटले आहे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ऑक्टोबर महिन्याचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असं JR मध्ये आपल्याकडे माहिती आलेली आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.